नमस्कार. आम्ही फेस्टिवल शॉपी हे प्रदर्शन गृहोपयोगी आणि गृह सजावटीचे प्रदर्शन सेंट फ्रान्सिस हायस्कूल ग्राउंड जालना रोड औरंगाबाद इथे भरवलेलं आहे. तर मी सर्व औरंगाबादकरांना विनंती करते की कृपया तुम्ही सहपरिवार आपल्या मित्रमैत्रिणींसह या एक्झिबिशनला दिवाळीपूर्व नक्की भेट द्या. 27 तारीख ते 31 ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. तर मी सर्वांना अपील करते की तुम्ही नक्की या प्रदर्शनाला भेट द्या. धन्यवाद. कृषी कर्मचारी सहकारी पिढी मर्यादित औरंगाबाद चे अध्यक्ष, सचिव आणि संचालक मंडळ हे आपला मनमानी कारभार करत आहे. त्या संदर्भात आम्ही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद यांच्याकडे लिखित स्वरूपात तक्रार दाखल केली, परंतु जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून त्यांना पाठी घातल्या जात आहे. हे मी मला ते कोण दाखवतो. UPD 16 सभेची नोटीस 14 दिवसाकडून द्यायला पाहिजे, कोणती ती त्यांनी देत नाही, कधीच देत नाही. नंतर UPD नियम क्रमांक 160चे उल्लंघन करून संचालकाची 2 पदे भरली. जो व्हॅकन्सी आहे, जे रिक्त पदे आहे ते भरायचे, तर पडलेल्या उमेदवारापैकी ज्याला जास्त मत असेल त्याला टॉप काढावा असा नियम आहे. पण त्यांनी आपल्या मनमानी कारभाराने यांनी 2 पदे भरली. जो सभासद, काही सभासद मासिक बैठकीला गैरहजर जात नाही, गैरहजर जातात संचालक मासिक बैठकीला, पण नंतर त्यांच्या रजिस्टरवर सह्या घेतल्या जातात आणि ते हजर असल्याचं दाखवलं जातं. UPD 9(1)14 प्रमाणे शिक्षक तपासनिकाची नियुक्ती व्हायला पाहिजे, ती त्यांनी केलेली नाही. नियम क्रमांक 9(27) प्रमाणे रोख बाकी तपासली नसल्याचे निदर्शनास येते. जो सेक्रेटरी पास रोख रक्कम शिल्लक आहे त्याची तपासणी त्यांनी करायला पाहिजे अध्यक्षांनी, पण तो कधीच करत नाही आणि त्यामुळं डिफॉल्टरची संख्या वाढते. आणि संस्थेच्या याच्यामध्ये अहवालामध्ये त्यांनी शेवटी एक जाहीर निवेदन दिलेलं आहे. ते जाहीर निवेदन जे आहे विनंतीवालं त्यांनी लिहिलं, पण ती विनंती नाही तर धमकी येते सभासदांना. त्याच्यामध्ये ते म्हणतात की दिनांक 22/1/13 रोजी 27वी घटनादुरुस्तीनुसार कोणत्याही व्यक्तीस किंवा सभासदास महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 कलम 22 प्रमाणे तो कायमसेवक असल्याशिवाय त्या सभासद होता येत नाही व सेवानिवृत्तीनंतर राहता येत नाही. या आधारे सेवानिवृत्त सभासदास कळविण्यात येते की महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 कलम 35 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 28 व 29च्या तरतुदीस अधीन राहून सभासदास तो क्रियाशील सभासद नसल्यामुळे त्यास कमी करता येते. तेव्हा या आधारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास कळविण्यात येते की त्यांनी आपली शेअरची वर्गणी रक्कम 2 महिन्याच्या कालावधीत परत घेऊन जावी, अन्यथा ही रक्कम ब वर्गात वर्ग करण्यात येईल व त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज देण्यात येणार नाही. आता ब वर्गात वर्ग करण्यात येईल, व्याज देण्यात येईल ही धमकी आहे. आणि ह्या दोन्ही नियम वाचले त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, जे सभासद आहे सध्या आणि ते नियमित वर्गणी कर्जाचे हप्ते परत घेतलं त्यांना सभासदत्व त्यांच्या रद्द करता येत नाही. जे सभासद संस्थेत सभासद आहे पण कसल्याही प्रकारचे वर्गणीवर काही भरत नाही, फक्त कागदोपत्रीचे सभासद अशांना तुम्ही काम करता येतं. पण तो आम्ही इतर जे सभासद आहे, बरेच सभासद असे आहेत ज्यांनी कर्ज घेतलेले आहे आणि ते कर्जाची परतफेड मासिक वर्गणीची परतफेड नियमित करतात, त्यांना हा कायदा लागू होत नाही. अशा प्रकारे त्यांनी संस्थेची खात्याची हे दिशाभूल केलेली आहे. आणि त्या संदर्भात आम्ही 51 लोकांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला. तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्याकडे कारवाई काही झालेली नाही. नंतर त्यांना भेटलो,
संबंधित अधीक्षकांना. ते म्हणजे कोरोनामुळे आम्ही सध्या हे केलेलं नाही आहे, लवकरच आम्ही कारवाई करू. त्याच्यानंतर त्यांनी सदर तक्रार अर्ज हा श्री गायके लेखापरीक्षक यांच्याकडे चौकशी करताच गेला. त्यांच्याकडे देऊन महिना दीड महिना झाला, काय उपयोग झाला नाही. मग शेवटी त्यांना भेटलो. मग त्यांनी चौकशी करण्याकरता एक डोंगरेंना पाठवलं, फक्त जबाब घेण्याकरता. मी व्हायला काय झालं, काही 30 सभासदांच्या सह्या अध्यक्षांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे घेतलेले आहेत की शिंदे आणि जाधव यांनी आम्हाला थाप मारून आमची दिशाभूल करून आमच्या सह्या घेतलेल्या आहेत. प्रत्यक्षात मी एकाही सभासदाची सही घेतलेली नाही. सर्व सह्या हा ड्राफ्ट तयार करताना 5 लोकांनी अवस्थीकडे सह्या केल्या. त्यांनी केल्यानंतर तो ड्राफ्ट माझ्याकडे पाठवला. त्याच्यानंतर ड्राफ्ट यांनी जाधवनी नेला, सुनील जाधव माजी सचिव, आणि त्यांनी बऱ्याच लोकांच्या सह्या आणल्या. त्याच्यानंतर नाकाडेकडे दिल्या आणि नाकाडेने कोणाकडे दिला, निजामकडे देऊन त्यांनी काही लोकांचा सह्या घेतला. प्रत्यक्षात मी काही कर्मचाऱ्याची सभासदाची सही घेतली नाही. असं असताना सुद्धा त्या 30 कर्मचाऱ्यांनी माझ्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे की यांनी धमकी दिलेली आहे, ती माझी मानहानी झालेली आहे प्रत्यक्षात. त्यामुळे मी काय केलं, त्या डोंगरेंना ती कॉपी मागितली तर ते म्हणजे देता येत नाही. मग माहितीच्या अधिकारामध्ये मी DDRला पत्र लिहिलं किंवा त्यांनी ती कॉपी मला माहितीच्या अधिकारामध्ये दिली. त्यामध्ये जे DDR माहिती दिली त्यावेळेस सचिवाचे पत्र जोडलेले त्यांनी, आणि सचिव म्हणून फॉर सचिव म्हणून केलेलं आहे. जर ती तक्रारी तथ्य असतं, खरी असती, तर त्यांनी फॉर सचिव म्हणून दुसऱ्याची कोणाची सही घेतली नसती, आहे का नाही. पण त्यांनी फार सचिव म्हणून दुसऱ्याने कोणीतरी सही केली. आणि मला ही प्रत मिळाली. मी सचिवांना फोन केला आणि सांगितलं त्यांना की बुवा मी तुमच्या विरुद्ध मानहानी गुन्हा दाखल करणार आहे. तर त्यांनी सांगितलं बुवा माझ्या ॲक्टिव्हिटी कशाला, मला काहीच माहीत नाही, मी सही केलेली नाही. म्हटलं फार सचिव म्हणून सही आहे त्याच्यावर. तर त्यांनी काय केलं, म्हणजे मला सांगितलं की तुम्ही अध्यक्षावरसुद्धा गुन्हा दाखल करा. म्हटलं अध्यक्ष पिक्चरमध्ये नाही आहे. पण नंतर मी जेव्हा वकिलांना भेटलो त्या वकील म्हणजे काही जे संस्थेचे कारभार होतो तो अध्यक्ष आणि सचिव यांच्या संमतीनेच एकत्र करतात. त्यामुळे अध्यक्षालासुद्धा नोटीस आपण द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे अध्यक्ष आणि सचिवांना औरंगाबाद जिला कृषि कर्मचारी सहकारी पदपीढ़ी के हम लोग जो है बहुत पुराने मेंबर है, लेकिन आजकल जो वहाँ जो कारोबार चल रहा है वो सब अपना मनमानी कारोबार चल रहा है. डायरेक्टर्स कोई मीटिंग में हो मत हो, कुछ लोगों को जो है सहूलत दी जाती है, कुछ अनुपस्थित रहने के बाद भी जो है उनके मीटिंग में उपस्थित है बोल के साइन लेके उनको रेगुलर किया जाता है. और जो उनको जो है पूछताछ करने वाले, जो उनके काम पे ऑब्जेक्शन लेने वाले ऐसे कोई लोग हैं, 2 भी मीटिंग में 3 मीटिंग में अगर एब्सेंट है तो उनको जो है डायरेक्ट पोस्ट से उन्होंने निकाल दिया हुआ है. जैसा कि किशोर पाटिल का एक उदाहरण हमारे सामने है. उसके बाद अभी शिंदे साहब ने जो बताया कि भाई नियम को छोड़कर कई कारोबार उनके पास में चालू है. जैसे कि जो कैश इन हैंड है उसको चेक होना चाहिए, उसके तरफ कोई ख्याल नहीं है किसी का. जो जिसके तरफ जो है 1 लाख से ज़्यादा जो है आउटस्टैंडिंग बैलेंस है कर्जे का, उसको जो है नो ड्यू सर्टिफिकेट दे दिए. नो ड्यू सर्टिफिकेट सेक्रेटरी अगर देता है तो वो अध्यक्ष के जानकारी के बिना नहीं दे सकता, या संचालक मंडल की जानकारी के बिना तो नहीं दे सकता हो. फिर उसका अकेले का दोष थोड़ी है, वो तो पूरा संचालक मंडल का दोष है. तो ये बातें जानने के लिए हमने 26 मार्च 2021 को जो है डिप्टी डायरेक्टर ऑफ हमारे
कोऑपरेटिव सोसाइटीज़ को जो है DDR के पास में कंप्लेंट दाखिल की है, उसकी इंक्वायरी जिस तरह से होना चाहिए उस तरह से नहीं हो रही है और उसमें कोई हमको अभी तक कोई रिस्पांस मिला नहीं है। इसके लिए जो है हम लोग ये आप लोगों के सामने ये सब बातें जो है ये विस्तार से औरंगाबाद जिला कृषि कर्मचारी सहकारी पदपीढ़ी मर्यादित औरंगाबाद। और दूसरी बात यह है कि हम लोग जो है उसके मेंबर बहुत पुराने, इसमें तो कई तो फाउंडर मेंबर है, मैं तो बात का हूँ, लेकिन उन्होंने जो है हमारे बायलॉज में एक प्रोविज़न ऐसा है कि रिटायर्ड कर्मचारी जो है पर उसका सोसाइटी का पदपीढ़ी का सभासद रह सकता है। सिर्फ एक कंडीशन है उसको कि उसको जो है उनकी जो जमा पूंजी है, जो जमा वर्गनी है, उसके अंतर उसके लिमिट में, उसके मर्यादा में उनको लोन दिया जाएगा। तो हम लोग जो है हमारे जितनी जमा है समझो जो भी 1,000, 500, 2,000, लाख, 2 लाख जो भी है उसके अंदर हम लोन लेते और नियमित उसकी जो है वापस जो है फेड करते। तो ऐसे इसमें नियम को दुरुस्ती न करते हुए उन्होंने जो है एक निर्णय ऐसा लिया कि रिटायर्ड लोगों को निकाल दो उसमें से। नियम को दुरुस्ती नहीं है, कुछ नहीं है। तुम्हारे बायलॉज में जब प्रोविज़न है कि जो रिटायर्ड कर्मचारी तुम्हारा मेंबर रह सकता है तो उसको जब तक आप तो दुरुस्ती नहीं करते, जनरल बॉडी में जब तक आप उसके लिए जो प्रस्ताव रखकर उसको मंजूरी के DDR से जब तक मंजूरी नहीं लेते तब तक वो नियम कैंसिल नहीं हो सकता। तो यहाँ पर जो है अपनी मनमानी कारोबार चला रहे और यानी आज भी जो है इन्होंने ऑनलाइन मीटिंग बुलाई है। अभी वार्षिक सर्वसाधारण सभा जो है पिछले साल की ठीक है, कोरोना था, अब के लेकिन कोरोना तो ख़त्म हो चुका है। कई पॉलिटिकल पार्टीज़ के बड़े बड़े रैलीज हो रहे हैं, कई कार्यक्रम हो रहे हैं, कॉलेज चालू है, स्कूल चालू है, बच्चे कॉलेज में स्कूल में जा रहे हैं। फिर ये मीटिंग के लिए कोरोना का कौन सा ऐसा ये है कि ये ऑनलाइन मीटिंग कर रही है? ऑनलाइन मीटिंग करने का मकसद क्या है? ऑनलाइन मीटिंग करने में हो सकता है कि फिर उनकी इच्छा ये होंगी जो ऐसे अपने मनमाने तरीके से ठहराव ले ले, कोई सामने ऑब्जेक्शन वाला लेने वाला कोई ना रहे, ये हिसाब से सोचकर वो ऑनलाइन मीटिंग कर रहे होंगे। तो हमने आज भी जो है DDR के पास में हमारा एक आक्षेप का लेटर हमने दिया हुआ है कि इनको ऑनलाइन मीटिंग करने से रोकने के और इनको जो है ऑफलाइन सामने सब सभासदों को सब बुलाकर जो है वार्षिक सर्वसाधारण सभा जो है सबकी उपस्थिति में सामने आज ही मैं स्वयं जाकर वहाँ पर लेटर देकर आया हूँ।